विजय करंजकर म्हणाले की तिकिटासाठी पैसे घेतले नाही, तुम्ही कसे पैसे घेणार? पैसे घेण्याचा अधिकार तिकडे. त्यामुळे शिवसेना पक्ष कधीच राज्यात स्वबळावर सत्तेत येऊ शकली नाही. अनेक चांगल्या नेत्यांना तुम्ही घालवलं, शेवटी एकनाथ शिंदेला देखील घालवलं. मला काय हवं होतं तर मला फक्त प्रेम हवं होतं. लोकसभेचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री राहिलेल्या मनोहर जोशी यांना स्टेजवरून खाली उतरवलं. कसा पक्ष वाढवणार, कसा पक्ष मोठा होणार, कुणी मोठं होत असेल तर त्यांना मोठं होऊ दिलं नाही. चांगलं भाषण करणाऱ्यांना बोलू दिलं जात नव्हतं. श्रीकांत म्हणाला, राजा का बेटा राजा नहीं बनेगा, जो काम करेगा वो राजा बनेगा. असं काम आपल्या पक्षात संघटन वाढवणारे पदाधिकारी नेमा. आपला एक कार्यकर्ता 1000 लोकांबरोबरच हवा. महिनाभर उंदर मांजर इकडे तिकडे फिरत होते, इकडे तिकडे फिरून गप्पा मारत होते. याव करूगा त्याव करूगा, या तालुक्यामध्ये एवढे मत, या तालुक्याचे एवढं लीड. अरे बाबा, तो तालुका फोडू नका. तालुक्यांमध्ये भांडण लावू नका. कोण सिन्नरचा, कोण नाशिकचा, कोण इगतपुरीचा, कोण त्र्यंबकचा. हा नाशिक लोकसभा मतदारसंघ आहे. हा नाशिक लोकसभा मतदारसंघ हा एक संघ राहिला पाहिजे, एक दिलाने पुढे नेला पाहिजे, पुढे गेला पाहिजे. हा ठाण्यावाद यांनी त्या ठिकाणी सुद्धा ठाण्याचा किल्ला अभेद्य ठेवला. आम्ही ज्या वेळेला मध्यंतरी झालं, सुहासांना लोक म्हणायचे गद्दार 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 गद्दार. त्यावेळेला हात लावू शकत नाही. परंतु एक म्हण आहे, स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. या दिवशी विजय करंजकरनी केलेली निष्ठा, दाखवलेली निष्ठा, वर्षभर अगोदर विजय करंजकरला सांगितलं, विजय गो हेड, जा, तुम्हाला लढायचंय. विजय करंजकर वर्षभर फिरला, बन भटकला, लोकांपर्यंत पोहोचला, तळागाळामध्ये गेला. आदल्या दिवशीपर्यंत विजय करंजकरचं नाव आहे आणि दुसऱ्या दिवशी ऑटोमॅटिक टीव्हीवरचा पत्ता खुल, नाव दुसरं. त्यावेळेला म्हटलं, अरे गद्दारांचा गट खरा इथं आहे, गद्दार शक्ती खरं इथं आहे. काम झालं पाहिजे. परंतु सांगतात लोक, सिन्नरमधून 1 लाख मताचं लीड घेऊन येणार, एवढं लीड तिकडून घेऊन येणार, मग इकडे नाशिकमध्ये ते लीड कुठं फेडणार. मी म्हटलो, हात जोडून विनंती करतो, बाबा नाशिकमध्ये 4 मतदारसंघ आहे, तुम्ही विभाजन करू नका. असं झालं नाही पाहिजे. भाई, सिन्नरमध्ये जातीपातीचं राजकारण करून काही लोक स्वतःच्या तुंबड्या भरण्याचं काम करतात. तसं आमच्या नाशिक जिल्ह्यामध्ये नाहीये. नाशिक जिल्ह्यामध्ये सर्व जाती धर्माचे लोक एक संघ काम करतात, एक दिलाने काम करतात, एक दिलाने पुढे जातात, पुढे नेले जातात. कोण त्या समाजाचा, कोण ह्या समाजाचा, कोण आम्हाला समाज माहित नाही, ना जात पर ना पात पर. आम्ही एक संघ, एक दिलाने काम करणारी लोक आहोत. भाई, इतके दिवस मी शिवसेनेमध्ये 13 वर्ष जिल्हा प्रमुख राहिलो. बरेच कामं घेऊन मी तुमच्याकडे आलो म्हणजे निष्ठावंत शिवसैनिक म्हणून आलो. पण ह्या निष्ठेची ज्या वेळेला या निष्ठेची ज्या वेळेला चेष्टा केली जाते, मी 1 वर्ष 1.5 वर्ष गणगण संपूर्ण मतदारसंघामध्ये फिरत होतो. फिरून प्रत्येकाच्या गाठी घेत होतो, प्रत्येकाला भेटत होतो. प्रत्येक जण मला साथ देत होता, हात देत होता आणि प्रत्येक जण मला सांगत होता, अप्पा आता तुझी बारी. पहिला माझं मला अप्पा म्हणायचे. आता मला कळलं, अप्पा आता तुझी बारी, अप्पा आता तुझी बारी रे बाबा. शिवसैनिकांचे लाडके भाई आणि आपल्या या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय आमच्या सर्वांचे लाडके भाई शिंदे साहेब, त्यांच्या समवेत आलेले आपल्या या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय दादासाहेब, त्यांच्या समवेत आदरणीय सुहासांना, आदरणीय नानासाहेब, सर्वच इथून ते तिथपर्यंत सर्व नेते मंडळी आणि हेमंत अप्पाले भाग्यवान आहे. मागच्या 2014ला इच्छुक होतो, हा बाबा आला. 2019ला इच्छुक होतो, हा बाबा आला.
आणि आत्ताही इच्छुक होतो. केली नाही मजाक म्हणून कधी राजकारणामध्ये काम केलं नाही, निष्ठेनं काम केलं, कष्ट केले, मेहनत केली. एक संघ पक्ष असा विखुरलेला होता, पक्ष असा वाया गेला होता, पक्ष असा तुटफुट झाला होता. त्या काळामध्ये पक्ष हातात घेतला, पक्षाचं बांधकाम केलं. छत्रपती शिवाजी महाराजांचे ते अनुकरण, छत्रपती शिवाजी महाराजांनी जे झोपी केले होते ते जागे केले, जे जागे झाले ते उभे केले, जे उभे राहिले त्यांना चालतं केलं. चालणाऱ्यांच्या खांद्यावर स्वराज्याचं निशाण देऊन ह्या स्वराज्याचं सांगकाम आणि बांधकाम, त्या नीतीप्रमाणे शिवसेनेचं सांगकाम आणि बांधकाम करून जिथं काही नव्हतं त्या ठिकाणी शिवसेना उगवली, शिवसेना वाढवली, शिवसेना पुढे नेली. ज्या शिवसेनेचे नाशिक जिल्ह्यामध्ये केवळ 74-72 नगरसेवक होते संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये शिवसेना, त्या शिवसेनेचे नगरसेवक हे 250च्या पुढे न्यायचं काम आपण जिल्ह्यामध्ये केलं आणि सर्वांनी मिळून ह्या जिल्ह्याला वाढवलं, घडवलं, शिवसेनेला पुढे नेलं. पण आज कालपर्यंत माझा विश्वास नव्हता अण्णा, माझा विश्वास होता त्या मातोश्रीवरती, राहिलाच पाहिजे. वंदनीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांनी, मी तुम्हाला सगळ्यांना आवर्जून सांगेन, भाई मला 2001 साली नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली. नाना होते, बबनराव घोडक, आम्ही दोघं गेलो. साहेबांनी सांगितलं विजय तुला लढायचं. मी म्हटलं भाई साहेब माझा भाऊ आहे नगरसेवक, त्याला द्या, मला नका देऊ. नाही, जनतेतून नगरपालिकेची निवडणूक आहे, तू शहर प्रमुख आहे, तुला निवडणूक लढायची आहे. साहेबांनी मला सांगितलं लढ. 2 दिवसांनी भाई त्या ठिकाणी तक्रार झाली की हा निवडून येणार नाही, तिला कुणीतरी वकील दिला पाहिजे, कुणीतरी इंजिनियर दिला पाहिजे. ती तक्रार ज्या वेळेला साहेबांकडे गेली, तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी सांगतो, साहेबांनी जे तक्रारदार होते त्यांना सांगितलं परवा या, परवा मी तुमच्याशी बोलतो. त्याच वेळेला स्थानीय लोकाधिकार समितीचे 30 लोक साहेबांनी बोलून घेतले, त्यांना भगूरमध्ये पाठवलं. त्या भगूरमध्ये त्यांनी सर्वे केला, पानपट्टीवर गेले, सायकलच्या दुकानावर गेले, भाजी विक्रेत्याकडे गेले, रिक्षामध्ये बसले, टॅक्सीमध्ये बसले, स्टँडवर गेले, बाजारात फिरले, इकडे तिकडे फिरून सगळीकडे सगळ्या गल्ली बोळातले मतं काढले. मतं काढून त्यांनी दुसऱ्या दिवशी अहवाल त्याच रात्रीला साहेबांकडे दिला. दुसऱ्या दिवशी यांना बोलवलं होतं, त्या बोलवलेल्या लोकांना साहेबांनी बसवलं आणि बसवलेला तो अहवाल त्यांच्या पुढे टाकला. प्रत्येक गल्ली बोळातल्या माणसाचं मत त्याच्यामध्ये होतं. त्यांनी सांगितलं होतं विजय करत चालेल. त्यावेळेला वंदनीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरेंनी मला उमेदवारी दिली होती आणि मी सगळे लहान सहान पोरं उभे करून सगळीची सगळी बॉडी साहेब बाईंनी निवडून आणली. आणि तेव्हापासून तर आजपर्यंत शिवसेनेची अभेद्य सत्ता त्या भगूरमध्ये कायम राहिली. हे काम वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या कृपा आशीर्वादाने आम्ही केलं.